नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. काल राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये महानगरपालिकेच्या जर पाहिलं तर राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि त्यानंतर अगदी काही मिनिटांमध्येच म्हणता येईल पुण्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवडमध्ये अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होणार आहे आणि राष्ट्रवादीच्या विरोधात आम्ही मैत्रीपूर्ण लढती या ठिकाणी लढवणार आहोत. त्याचबरोबर पाहिलं तर अनेक ठिकाणी मग जर पाहिलं तर मुंबई महापालिका असेल आणि ठाणे महापालिका असेल, कल्याण डोंबिवली महापालिका असेल, या ठिकाणी आम्ही शिवसेनेबरोबर सुद्धा युती करण्याचा आमचा जो आहे तो प्रस्ताव आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं आजचा आपला लाईव्हचा विषयच आहे पुणे महापालिका निवडणूक, भाजपा शिवसेनेचा एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय, युती धर्म अपरिहार्यता की वरिष्ठांचा दबाव. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे आणि समृद्धी जाधव. मी सुरुवातीला समृद्धीकडे येणार आहे. समृद्धी, काल देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची पत्रकार परिषद झाली. अगदी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि आणि अगदी अगदी काही मिनिटांमध्येच देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलेलं आहे की आम्ही पुण्यामधली निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवणार आहोत आणि राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष या निवडणुकीमध्ये आमने सामने महापालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. नक्कीच राजरत्न. आपण जर बघितलं तर काल जी काही प्रेस झाली, या प्रेसमध्ये जेव्हा फडणवीसांनी असं सांगितलं, त्यावेळी खरं तर हे थोडंसं अनएक्सपेक्टेड होतं सगळ्यांसाठीच, की अशा पद्धतीने लगेच आचारसंहिता झाल्या-झाल्या लगेचच अशा पद्धतीने डिक्लेअर केलं जाईल, असं खरं तर वाटत नव्हतं. ज्यावेळी हे डिक्लेअर झालं, त्यानंतर अजितदादांचं नेमकं या सगळ्यावरती काय म्हणणं आहे वगैरे हे पाहण्यासाठी पत्रकारांनी बराच वेळा त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संध्याकाळी उशिरा दादा अवेलेबल झाले आणि दादांनी मग दादांच्या कारण मुलाखती वगैरे सुरू होत्या. त्यानंतर अजित पवार यांनी सुद्धा या सगळ्यावरती त्यांची प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी सांगितलं, की आम्ही वेगवेगळे लढणार आहोत. मात्र जेव्हा हा निर्णय झाला मुळात शिवसेना आणि भाजपने एकत्र लढण्याचं जेव्हा जाहीर झालं, हे वाटत यासाठी नव्हतं, हं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण हं, यामध्ये खूप मोठ्या संख्येने अर्ज वाटप झालेलं होतं दोन्ही पक्षांकडून. हं. म्हणजे भाजपचं सांगायला झालं आपण तर जवळपास 3,000-3,25 हजार फॉर्म गेलेले आहेत. म्हणजे मला वाटतं पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने फॉर्म अक्षरशः पाण्यासारखा पैसा म्हणतो तसे पाण्यासारखे फॉर्म यावेळेस भाजपने वाटले. दुसरीकडे तितक्याच मोठ्या संख्येने फॉर्म शिवसेनेकडून सुद्धा गेले. त्यांचे सुद्धा 300-400 फॉर्म वगैरे गेल्याची माहिती आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने दोघांनी सुद्धा फॉर्म दिल्याच्या नंतर दोन्ही कडच्या नेत्यांना असं वाटत होतं, कार्यकर्त्यांना वाटत होतं, की स्वबळावरती निवडणूक लढवली जावी. दोन्ही पक्षांकडून 165 उमेदवारांची यादी तयार होती. कुणाचं किती प्राबल्य आहे वगैरे हे सगळं ठरलेलं असताना अगदी अनपेक्षितरित्या अचानक या युती जी आहे ती जाहीर करण्यात आली. कदाचित दोन्ही पक्षांचे नेते वगैरे एकत्र हं. बसून जाहीर करतील असं वाटत असताना, खुद्द मुख्यमंत्र्यांनी एकट्याने येऊन अशा पद्धतीने जाहीर करणं हे खरंच अनपेक्षित होतं. मात्र त्यानंतर आता आपण बघतोय, की सगळ्या कार्यकर्त्यांना मनावर दगड ठेवून म्हणावं लागेल, की या युतीला सामोरं जावं लागणार आहे. कारण महानगरपालिकेची निवडणूक ही आपण कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणतो. दोन्हीकडून नव्हे तर आपण म्हणूयात महायुतीच्या तीनही पक्षांकडून इतक्या मोठ्या संख्येने उमेदवारांची तयारी झालेली असताना इतक्या मोठ्या संख्येने पहिल्यापासूनचा प्रचार म्हणू शकतो किंवा विकास कामं किंवा निवडणुकीच्या आधी जे काही करायला लागतं उमेदवारांना, इच्छुकांना ते सगळं केलेलं असताना सुद्धा अचानकपणे युतीचा निर्णय होतो आणि त्याच्यानंतर आता शिवसेनेला या सगळ्यामध्ये किती जागा मिळणार हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे. कारण शिवसेनेवरती कदाचित या ठिकाणी भाजप जड जाईल अशीच एकंदरीत परिस्थिती आहे. कारण पुण्यामध्ये असंही भाजपची सत्ता ही बरेच वर्ष राहिलेली आहे आणि मोठा पक्ष पुण्यामधला असल्यामुळे आता या युतीच्या घोषणेनंतर अर्थातच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आपण म्हणू शकतो, की नाराज असणार आहेत. मात्र तरी सुद्धा युती झाल्यामुळे या युतीचा फायदा खरंच हं. होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि इकडे यांची युती झाल्याच्या नंतर आपण तिकडेही बघतोय, की महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जवळपास आता 4 पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या 2 पक्षांना मात देण्यासाठी तिकडे 4 पक्ष एकत्रित आल्याच्या नंतर ही लढत जी आहे, ती खरंच खूप मोठ्या आपण म्हणू शकतो चुरशीची होणार आहे. समृद्धी, तुला काय वाटतं म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवत आहे. हे काही युती धर्म म्हणायचं, अपरिहार्यता म्हणायचं की वरिष्ठांचा दबाव? काय घडलं असेल असं वाटतं तुला? कारण जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेनी थेटपणे दिल्लीमध्ये जात
हं. अमित शहाची भेट घेतलेली होती. नक्कीच. अमित शहांच्या भेटीच्या नंतर असं होईल असं वाटत यासाठी नव्हतं. कारण जसं मी आधी म्हटलं, की फॉर्म खूप मोठ्या संख्येने दोन्ही पक्षांकडून वाटले गेले होते. बाकीच्या काही पक्षांचं जर आपण सांगायला गेलो महाविकास आघाडीमधल्या, तर एक असं घडत होतं, की महाविकास आघाडीमधले सगळे पक्ष एकमेकांशी त्यांचं भेटणं, बोलणं वगैरे हे सगळं सुरू असतं. हं, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा हे सगळं सुरू होतं. मात्र हं. आपण जर इकडे बघितलं भाजप, शिवसेना या 2 पक्षांच्या भेटीगाठी वगैरे तशा नाही झालेल्या, अजिबातही झालेल्या नव्हत्या. दुसरीकडे रवींद्र धंगेकरांची काही दिवसांपूर्वीची जर विधानं वगैरे आपण बघितली, तर या सगळ्याच्या नंतर सुद्धा खूप रोष जो आहे तो दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये होता. अशा सगळ्या वातावरणामध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्रितपणे लढावं लागणं, हे दोन्ही पक्षांवरती खरं तर थोडंसं त्यांना चिंतेत टाकणारं आहे असं आपण म्हणू शकतो किंवा ते नर्व्हस झालेले आहेत या सगळ्याच्या नंतर. मात्र आता जर आपण बघितलं की जेव्हा ही युती झालेली आहे, वरिष्ठांचा आदेशच आपल्याला हे म्हणावं लागेल. कारण दोन्ही पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांना वाटत होतं, की आपल्याला स्वबळावरती जायचं आहे. त्यासाठीचीच तयारी दोन्ही पक्षांनी केलेली होती. त्यासाठी फॉर्म दिलेले होते. इव्हन रवींद्र धंगेकरांनी असंही म्हटलेलं होतं, की आम्ही 165 ची यादी पुढे पाठवलेली सुद्धा आहे. हं. असं ते स्वतः म्हटलेले होते. इकडे भाजपकडून इतक्या मोठ्या संख्येने इच्छुक होते. भाजपचे जर सांगायला गेलं तर आपण एकाच प्रभागात 7-7, 8-8, 10-10 जण इच्छुक आहेत. असं सगळं असताना युती धर्म पाळावा लागतोय तो केवळ आणि केवळ दबाव किंवा आपण म्हणू शकतो वरिष्ठांचा आदेश. वरच्या लेव्हलला काहीतरी झालं आणि कार्यकर्त्यांच्या ज्या निवडणुका आहेत, त्या आता कार्यकर्त्यांच्या न राहता कदाचित असं म्हणू शकतो आपण, की नेत्यांच्या शब्दावरती किंवा त्यांचं जे काही तिथे डिस्कशन झालंय, निर्णय झालाय त्याच्यावरती हे सगळं आता अवलंबून आहे असं वाटतं. संकेत, तू अगदी जवळून ज्यावेळी प्रभाग रचना झाली तेव्हापासून सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. जर काल पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी थेटपणे सांगितलेलं आहे, की आम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात मैत्रीपूर्ण लढती आमच्या ज्या आहेत ते होणार आहेत. परंतु आमच्यासोबत शिवसेना, शिंदे गट आमच्या सोबत असणार आहे. कसं बघतोयस? कारण गेल्या काही दिवसांपासून जर पाहिलं तर विशेषतः ज्यावेळेस रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतरची त्यांची सातत्याने येणारी विधानं आणि थेटपणे आता एकत्रितपणे पुणे महापालिकेची निवडणूक लढवण्याचा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने घेतलेला निर्णय, याकडे कसं बघतोयस? हे काय अपरिहार्यता म्हणायची, वरिष्ठांचा दबाव, की काय वाटतं? राजरत्न एका बाजूला नागपुरात हिवाळी अधिवेशन होत होतं आणि दुसऱ्या बाजूला रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक बैठक झाली अशा मोमेंटला, की अगोदर काही तास रवींद्र हं, चव्हाण हे दिल्लीला गेले. हं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. अमित शहांना सगळ्या नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपनी कसा परफॉर्मन्स केलेला आहे, महायुती म्हणून कसा परफॉर्मन्स केलेला आहे, याची माहिती दिली आणि त्यानंतर लगोलग एकनाथ शिंदेसोबत बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर नागपुरातच रवींद्र चव्हाणांनी हे डिक्लेअर करून टाकलं, की आगामी निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. मग त्यांनी मुंबईचा रेफरन्स देताना म्हटलं, की मुंबई महानगरपालिका तर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र मिळून लढू. मात्र नवाब मलिक सोबत आले तर मुंबईमध्ये आम्ही राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही, अशी भूमिका हं, भाजपच्या तिथल्या स्थानिक नेत्यांनी, अगदी आज माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी सुद्धा ती भूमिका मांडली. आज झालेल्या बैठकीला सुद्धा राष्ट्रवादीला तिथे निमंत्रण नव्हतं. आणि मुंबईनंतर सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं ते पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे. कारण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तर 2017 पूर्वीपर्यंत हं. निर्विवाद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिल्याचं पाहायला मिळालं. आणि पुणे महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आलटून-पालटून जरी सत्ता असली, तरी भाजपने स्थायी समिती अध्यक्षपदाच्या रूपानं 2007 मध्ये हं. तिथे चंचू प्रवेश केलेला होता. त्यामुळं भाजपला साठी पुणे महानगरपालिका ही तितकीच महत्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातनं भाजपने व्यूहरचना आखत असताना म्हणजे एक मोहरे हेरत असताना 2017 ला 97 नगरसेवक जिंकून एकहाती सत्ता मिळवली होती. मुक्ताताई टिळकांच्या रूपाने पहिल्यांदा भाजपचा महापौर पुणे शहराने पाहिलेला होता. हं. नंतर मुरलीधर मोहोळ 2.5 वर्षासाठी पुण्याचे महापौर झाले. त्यामुळं या सगळ्या मोमेंटमध्ये साठी पुणे महानगरपालिका ही निश्चितपणे महत्वाची आणि काल देवेंद्र फडणवीसांची जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक वाक्य जाणीवपूर्वक असं वापरलं, की पुण्यामध्ये भाजप ही मोठा पक्ष आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही मोठा पक्ष आहे आणि त्यामुळं आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय घेत असताना आमच्यामधल्या लढती या मैत्रीपूर्ण होतील. तिथे काही कोणावर टीका होणार नाही. हं. मात्र इकडे देवेंद्र फडणवीस काही वेळापूर्वी म्हटले आणि तिकडे शहराध्यक्ष सुनील टिंगरेंनी थेट भाजपवरच पहिला वार केला होता, की जर भाजप इतकं सक्षम आहे, तर दुसऱ्या पक्षातनं उमेदवार हं. का घ्यावे लागतात म्हणून. त्यामुळं कुठेतरी हा सामना आता सुरू झालेला आहे
आणि निश्चितपणे आपण लाईव्ह मध्ये जसं आता म्हणतोच की युती धर्म, वरिष्ठांचा दबाव की अपरिहार्य. तर निश्चितपणे वरती काहीतरी मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत. रात्री हं. मोठी खलबतं जी आहेत ती घडलेली आहेत आणि त्यानंतर मग युतीचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. तीनही पक्ष प्रामुख्याने महायुतीतले. भाजपने तर अ, म्हणजे अगदी सुरुवातीपासून जेव्हा निवडणुकाही डिक्लेअर झाल्या नव्हत्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असं सांगितलं जात होतं. त्यावेळी भाजपने महाविजय राबवलं. भाजपने संघटन पर्व राबवलं. 1240 मंडल अध्यक्ष नेमले, नंतर शहराध्यक्ष नेमले, नंतर जिल्हाध्यक्ष नेमले आणि त्यांच्या माध्यमातनं मग बूथ लेव्हलचं संघटन मजबूत करण्यासाठी शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख या सगळ्यांच्या नेमणुका केल्या आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाणांची तिथे नेमणूक झाली. संघटन पर्वाचा अखेर झाला आणि त्यानंतर मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आम्ही कशा पद्धतीनं तयारी करणार आहोत, कसं मायक्रो प्लॅनिंग करणं अपेक्षित आहे, ते सगळं भाजपने केलं. त्यामुळं भाजप सुरुवातीपासूनच स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होता. मग भाजप स्वबळावर लढतोय तर आम्ही मागे कसे राहणार म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने निवडणूक व्यवस्थापन समिती गठीत केली. शिवसेनेकडनं 21 जणांची मुख्य कार्यकारिणी समिती गठीत झाली. त्यानंतर प्रत्येक भागाला, प्रत्येक महानगरपालिका निहाय, विधानसभा निहाय, लोकसभा निहाय प्रत्येक समन्वयक नेमले गेले. आपापली तयारी सुरू झाली. अशातच काल देवेंद्र फडणवीसांनी ज्यावेळी घोषणा केली, की भाजप आणि शिवसेना म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत. काही कार्यकर्त्यांना जरी आनंद झाला असला, हं. तरी भाजप आणि शिवसेनेमधल्या काही कार्यकर्त्यांचा मात्र हिरमोड झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र भाजप तसं म्हणत असतं, की वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर म्हणजे निवडणुका डिक्लेअर होईपर्यंत आम्ही उमेदवारी मागत असतो. आम्ही आमच्यासाठी प्रयत्न करत असतो. मग जेव्हा उमेदवारी डिक्लेअर होते तेव्हा कमळ हाच उमेदवार म्हणून आम्ही त्या ज्याला उमेदवारी मिळाली त्याचं काम करत असतो. तसंच वरिष्ठांच्या आदेशानुसार आता युती म्हणून लढायचंय. हा निर्णय झाल्यानंतर या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेने पुणे महानगरपालिकेसाठी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. असंच आत्ताची तरी स्थिती आहे. संकेत पुण्यात जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाची मोठी ताकद आहे. पुण्यामधले जे मतदारसंघ आहेत प्रामुख्याने जर पाहिलं, शिवाजीनगर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे. पुणे कॅन्टोन्मेंट असेल, कोथरूड असेल, खडकवासला मतदारसंघ असेल. जर पाहिलं तर तिकडे हडपसरमध्ये पाहिलं तर राष्ट्रवादीचे आहेत. इकडे वडगाव शेरीमध्ये शरद पवार गटाचा आमदार आहे. परंतु जर प्रामुख्याने जर आपण एव्हरेज काढला, सर्वाधिक संख्या जर काढली तर पुणे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक आमदार आपल्याला पाहायला मिळतात. अशा वेळी तर शिवसेनेची अर्थात शिंदे गटाची जर ताकद पाहिली संकेत, तर एक नाना भानगिरे सोडले, रवींद्र धंगेकर सोडले, तर त्यांची फारशी ताकद पुण्यात दिसत नाही. अशा वेळी स्वबळाचा निर्णय घेण्याऐवजी त्यांनी युतीच का केली असं वाटतं? राजरत्न जर आपण पाहिलं तर शिवसेनेची आत्ता 2017ला जर आपण संयुक्त शिवसेना असतानाची स्थिती पाहिली, तर 10 नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आलेले होते. आणि ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी 20 जुलै 2022ला बंड केलं, त्यांच्या हं, भाषेमध्ये उठाव केला आणि ते सुरत, गुवाहाटी, गोवा असा सगळा हं, त्यावेळी तो प्रवास झालेला होता. त्यामुळे अ, नाना भानगिरे हे जे आहेत आणि अजय भोसले हे आत्ता नगरसेवक नव्हते. हं, तर हे दोघंच जण जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेसोबत गेले होते. म्हणजे 10 पैकी 1 नगरसेवक फक्त एकनाथ शिंदेबरोबर हं, गेले होते. उर्वरित 9 नगरसेवक जे आहेत ते मात्र उद्धव ठाकरेंसोबत राहिले होते. मात्र या 9 मधल्या सुद्धा 5 जणांनी मधल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. हं. आणि आता श्वेता गलांडे, संजय भोसले आणि पृथ्वीराज सुतार इतकेच नगरसेवक हे उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं आत्ता पाहायला मिळतंय आणि त्यामुळं आणि मधल्या काळात रवींद्र धंगेकरांनी केलेला पक्षप्रवेश. हं. या सगळ्यामुळं शिवसेनेने शहरामध्ये ताकद वाढवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे. मग वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून केलेलं काम असेल, आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून केलेलं काम असेल, युवक आणि युवा सेनेच्या माध्यमातून केलेलं काम असेल. म्हणजे जसं रवींद्र धंगेकर इकडे आले, तसं एकनाथ शिंदेंनी नवीनच पद तयार केलं महानगर प्रमुख म्हणून आणि रवींद्र धंगेकरांच्या नेतृत्वाखालीच आम्ही महानगरपालिकेची निवडणूक लढणार, हे त्यावेळी त्यांनी दाखवून दिलं आणि त्याचबरोबर इकडं युवा सेनेमध्ये सुद्धा महानगर प्रमुख म्हणून पद निर्माण केलं आणि युवा सेनेच्या महानगर प्रमुख म्हणून अ, पळसकर जे राजेश पळसकर आहेत त्यांच्याकडे ती जबाबदारी दिली आणि दोघांनी मिळून इथलं संघटन वाढवायचं आहे असं सांगितलं. नीलम गोऱ्हे ज्या विधान परिषदेच्या हं. उपसभापती आहेत, शिवसेनेच्या उपनेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हा सहसंपर्क प्रमुख अजय भोसलेंच्या आणि अ, रवींद्र धंगेकरांच्या नेतृत्वाखाली आणि प्रमोद भानगिरेंच्या सगळ्या कोर टीमच्या नेतृत्वात ही सगळी निवडणूक जी आहे
पार पाडली जाईल असं सांगितलं जात होतं. निश्चितपणे त्या दृष्टिकोनातनं तयारीला सुरुवात ही झालेली होती. शिवसेना म्हणून जर आपण विचार केला राजरत्न, तर एकेकाळी शिवसेनेने पुण्याला 2 आमदार दिलेत. एक विनायक निमण होते आणि दुसरे शशिकांत सुतार हम्म. होते. त्यामुळे शिवसेनेसाठी सुद्धा पुणे तितकंच महत्वाचं आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये या सगळ्या विभागलेल्या परिस्थितीनंतर म्हणजे कोथरूडच्या निर्मितीनंतर सुद्धा चंद्रकांत मोकाटे कोथरूडचे पहिले आमदार शिवसेनेचे झाले. या सगळ्या स्थितीमध्ये आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं जन्मगाव पुणे आहे. त्यामुळं सुद्धा शिवसेनेसाठी पुणे महत्वाचं आहे आणि त्यासाठी पुण्यात शिवसेनेने सुरुवातीपासूनच ताकद जी आहे ती लावल्याचं पाहायला मिळालं होतं. आता शिवसेना विभागल्यानंतर दोन्ही पक्ष तयारी करताना पाहायला मिळतायत. मात्र जर आपण सत्तेसोबत राहिलो, भाजपसोबत राहिलो, तर आपल्या काही जागा अधिकच्या प्रमाणामध्ये निवडून येतील. हाच विचार शहरातल्या काही शिवसैनिकांनी केल्याचं पाहायला मिळतंय. तसा रिपोर्ट वरिष्ठांपर्यंत दिल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळं पुणे शहरामध्ये महायुती म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय झाला असावा असं वाटतं. समृद्धी जसं संकेत म्हणाला, की जर आपण भारतीय जनता पक्षासोबत शिवसेनेने जागा लढवल्या, तर आपल्याला अधिकच्या जागा निवडून येऊ शकतात असं आहे संकेतचं एकंदरीत मत आहे. समृद्धी दुसरी एक बाब जर आपण पाहिली, तर ज्या पद्धतीनं महायुतीमध्ये असून सुद्धा रवींद्र धंगेकर, पुणे महानगरपालिका क्षेत्रापुरतं जर बोलायचं झालं, तर माजी आमदार रवींद्र धंगेकर सातत्याने भारतीय जनता पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत, मग ते मुरलीधर मोहोळ असतील, चंद्रकांत पाटील असतील, यांच्यावरती थेटपणे महायुतीमध्ये असताना हल्ले चढवताना आपण एकंदरीत पाहतोय. राजकीय हल्ले ते थेटपणे करतायत. अशा वेळी जर महायुतीमध्ये जर पाहिलं तर शिवसेना वेगळी लढली असती किंवा भारतीय जनता पक्ष जर वेगळा लढला असता, तर रवींद्र धंगेकर यांना थेटपणे भारतीय जनता पक्षावरती त्यांनी थेटपणे राजकीय हल्ले चढवलेले असते आणि त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्षाचं पुणे महापालिकेमध्ये नुकसान झालं असतं तुला असं वाटतंय का? नक्कीच असं आपण म्हणू शकतो कारण या सगळ्या आत्ताच्या काही वातावरणामध्ये जर पाहिलं गेलं काही महिन्यांमध्ये रवींद्र धंगेकर जे जे काही बोललेले आहेत त्यामध्ये ते कशाच्या जोरावरती बोलले, पुरावे होते नव्हते वगैरे हे सगळं खूप लांबचं आहे. मात्र टीआरपी मिळाला. धंगेकर जे बोलत होते त्या प्रत्येक वाक्यागणिक त्याची बातमी होत होती आणि या सगळ्यामुळे अर्थातच भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना या सगळ्याचा त्रास होत होता. लिटरली आपण त्रास म्हणू शकतो कारण त्यांच्यावरती थेट नावं घेऊन टीका केली जात होती. आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी भाजपने अक्षरशः अनेक काही पदाधिकाऱ्यांची एक फळी उतरवलेली होती. रोज कुणीतरी एक नवीन माणूस येऊन धंगेकरांच्या विरोधात बोलत होता. असं सगळं असताना सुद्धा रवींद्र धंगेकर शेवटपर्यंत बोलतच राहिले. अगदी काल परवापर्यंत सुद्धा ते बोलतायत. ते अजूनही बोलताना मागे सरत नाहीयेत भाजपच्या विरोधात बोलायला. त्यामुळे अर्थात हे जर वेगळे लढले असते तर भाजपला या सगळ्याचा फटका बसला असता आपण म्हणू शकतो. कितपत समृद्धी मतांमध्ये एकीकडे धंगेकरांचा फटका आणि दुसरीकडे जर पाहिलं तर तिकडे महाविकास आघाडीमध्ये मनसे सुद्धा येते की काय अशी चर्चा हं. आहे. त्यामुळे मोठ्या पद्धतीमध्ये भारतीय जनता पक्षाला फटका बसला असं वाटतंय. नक्कीच. कारण तिकडे जर आपण पाहिलं तर आता 3 ऐवजी 4 पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. असं सगळं असताना आता आपण आणखीन पिंपरी चिंचवडचं जर बोलायचं झालं तर तिथे आता दादा आणि साहेब गट सुद्धा एकमेकांशी चर्चा करतात. त्यामुळे असं सगळं जर झालं तर भाजप जर एकट्याने लढलं असतं तर अर्थात भाजपला या सगळ्याचा फटका नक्कीच बसला असता. मागच्या काही वर्षांमध्ये राजकारणाची बरीच समीकरणं बदलली आहेत आपण असं म्हणू शकतो. कारण मोठ्या संख्येने भाजपची आपण म्हणू शकतो एक हाती सत्ता म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण मंत्री आहेत आपल्याकडे इतक्या मोठ्या संख्येने भाजपचे. त्याचबरोबर 2 मंत्री आहेत, विधान परिषदेचे आमदार आहेत, विधानसभेचे आमदार आहेत. असं सगळं असताना भाजपची ताकद आहे का? तर आहे. पण तरीही स्थानिक पातळीला जेव्हा आपण ह्याला म्हणतोय, की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, तेव्हा कार्यकर्त्यांचं मनोमिलन असणं गरजेचं असतं. कितीही आपण या सगळ्यामध्ये म्हटलं वरवर कितीही आपण छान सगळं चालू आहे वगैरे सुरळीत चालू आहे असं दाखवलं तरी सुद्धा या ज्या निवडणुका असतात या माउथ टू माउथ पब्लिसिटी आपण ज्याला म्हणतो हं. त्याच्यावरती खूप काही डिपेंड असतं या सगळ्यामध्ये. त्यामुळे जर या दोन्ही नेत्यांमध्ये, दोन्ही पक्षांमध्ये जर असं धुमसत राहिलं असतं हे वातावरण, तर या सगळ्याचा फटका दोघांनाही बसला असता. अर्थात धंगेकर बोलले असते तर तिकडून भाजप शांत राहिलं असतं असं नाहीये. भाजपकडून सुद्धा कुणी ना कुणी उतरवलं गेलं असतं. त्यांच्याकडून सुद्धा दंगेकरांवर टीका झाली असती. या सगळ्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला असता. त्यामुळे कदाचित असं वाटतंय, की आता जेव्हा हे दोन्ही पक्ष एकत्र आलेत, त्यानंतर तरी हे दोघं एकमेकांवर टीका न करता दोन्ही पक्ष एकत्रित लढून मग आणखी तिसऱ्या कुणावरती तरी टीका करणं किंवा त्यांना टार्गेट करणं वगैरे करतील. त्यामुळे दोघांना सुद्धा या सगळ्याचा फायदा होईल
हे नक्की आहे. शिवसेनेची ताकद त्या मानानं थोडी कमी आहे, हे सुद्धा तितकंच नक्की आहे. मात्र दुसरीकडे आपण आता बघतोय, की महाविकास आघाडीचं आव्हान हे सगळ्यात मोठं असणार आहे. जसं आपण बघितलं काँग्रेसचे जे शहराध्यक्ष आहेत अरविंद शिंदे, त्यांनी असं थेटपणे सांगितलं, की भाजपला पराभूत करण्यासाठी जे कोणी सोबत येतील त्या सगळ्यांना आम्ही सोबत हं. घेणार. म्हणजे कुठलेच तिथं नियम आणि अटी लावल्या जाणार नाहीत. जो कोणी सोबत येईल प्रत्येकाला सोबत घेतलं जाईल. मिशन फक्त एक असणार आहे, ते म्हणजे भाजपला पुण्याची सत्ता हाती मिळवू द्यायची नाहीये. हे केवळ एक मिशन असणार आहे. त्यामुळे कदाचित असं आता वाटतंय, की इतके सगळे पक्ष विरोधात असल्यानंतर आपण एकटं कितपत लढायचं, कसं लढायचं म्हणजे ही या सगळ्याच्या अपरिहार्यताच आहे म्हणायचं. अपरिहार्यताच आपण म्हणू शकतो. कारण कितीही आपण असं म्हटलं, की शिवसेनेची या ठिकाणी सत्ताबळ तसं संख्याबळ कमी असं आपण म्हणू शकतो शिवसेनेचं. तसं जरी असलं तरी गेल्या काही दिवसांमध्ये मराठीचा मुद्दा असेल किंवा हं. परप्रांतीयांचा विषय असेल, या सगळ्यानंतर दोन्ही शिवसेनेच्या बाबतीमध्ये जे काही वातावरण तयार झालेलं आहे, या वातावरणामध्ये कुठेतरी या सगळ्याचा फायदा सुद्धा तितकाच होऊ शकतो किंवा एकनाथ शिंदे आपण म्हणू शकतो पुण्यामध्ये फारसे मोठे चेहरे जरी नसतील शिवसेनेला, तरी एकनाथ शिंदे हे सध्या एकमेव पक्षाचा चेहरा बनून राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. भाजपकडे खूप चेहरे आहेत. फडणवीस आहेत, रवींद्र चव्हाण आहेत, बावनकुळे आहेत, पुण्यामध्ये घाटे वगैरे आहेत. खूप वेगवेगळे चेहरे आहेत. तसं शिवसेना ही एका चेहऱ्यावरती चाललेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या एका म्हणजे एकनाथ शिंदेच्या एका चेहऱ्यावरती सुद्धा मतदान मोठ्या संख्येने हं, होऊ शकतं किंवा जसं संकेतनेही सांगितलं, हं, की आरोग्य विभाग वगैरे त्यांचा जितका ॲक्टिव्हली या सगळ्यामध्ये काम हं, करताना पाहायला मिळतो किंवा सामान्यांचा नेता म्हणून जे काही त्यांचे आपण एक चित्र तयार हं. केलेलं पाहायला मिळतंय. या सगळ्याचा फायदा नक्कीच हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने होणार हे कदाचित माहिती होतं. त्यामुळेच पुढचेही काही गोष्टींचे विचार करून काय आता हे संपलं की लगेचच ग्रामपंचायतीच्या निवडणुका वगैरे लागतील. हे सगळं पाहता ही युती झालेली असावी असं वाटतं. संकेत जर पाहिलं पुण्याच्या बाबतीमध्ये थेटपणे ज्या पद्धतीचे हल्ले रवींद्र धंगेकर करत होते आणि कुठेतरी आता महायुती झाल्यामुळे अर्थात जर पाहिलं तर युती झाल्यामुळे आपण महायुती म्हणता येणार नाही त्याला युती जर झाली म्हणजे झालीच आहे देवेंद्र फडणवीसांनी तसं जाहीरच केलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी रवींद्र धंगेकरांना युती धर्माच्या माध्यमातून बांधून ठेवणं अगदी सोपं झालेलं आहे भारतीय जनता पक्षाला असं वाटतंय का? कारण युती धर्मामध्ये असताना सुद्धा त्यांनी थेटपणे मुरलीधर मोहोळ असतील, चंद्रकांत पाटील असतील किंवा आता जे निवडणूक प्रमुख आहेत भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे गणेश बिडकर असतील त्यांच्यावरती थेटपणे हल्ले चढवलेले होते. त्यामुळे कुठं ज्या पद्धतीने त्यांनी जर पुण्याचं जे जैन बोर्डिंगचं प्रकरण होतं, त्यावेळेस ज्या पद्धतीने त्यांनी हल्ले चढवलेले होते, त्यावेळेस कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना थेटपणे माध्यमांसमोर येत सांगावं लागलं, की "मी त्यांच्याविषयी काय बोलू? मी थेटपणे त्यांच्या बॉसकडेच तक्रार करेन, त्यांच्या बॉसशी बोलेन." असं जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आणि त्यामुळे कुठेतरी युती धर्म म्हणून त्यांना त्यावेळेस बांधून ठेवण्यात आलेलं होतं. आपलं एकनाथ शिंदेनी बांधलेलं होतं आणि तशाच पद्धतीनं कुठेतरी आता भारतीय जनता पक्षाला सोपं झालेलं आहे असं वाटतं का? राजरत्न रवींद्र धंगेकरांचा स्वभाव जर आपण पाहिला, हं, तर रवींद्र धंगेकर हे त्यांना जे वाटत असतं ते करत असतात. म्हणजे कोणी काहीही सांगितलं तरी त्यांना जे योग्य वाटतंय तेच धंगेकर करताना पाहायला मिळतात. म्हणजे टिळक स्मारकला स्वतः एकनाथ शिंदेंनी सांगून तर महायुतीमध्ये दंगा नको असं रवींद्र धंगेकरांना सांगितलं. दुसऱ्या दिवशी रवींद्र धंगेकरांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, की माझ्या भूमिकेला एकनाथ शिंदेचा पाठिंबा आहे. मी भाजप विरोधात कुठं बोलतोय? मी एका वृत्तीविरोधात बोलतोय. जैन बोर्डिंगचा विषय मी च्या विरोधात थोडीच लढत होतो. मग त्यानंतर मग पुढं आळंदीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेची ज्यावेळी रवींद्र धंगेकरांनी भेट घेतली, त्यावेळी सुद्धा एकनाथ शिंदेंनी पुन्हा तेच सांगितलं, की महायुतीमध्ये तेढ निर्माण होईल, महायुतीमध्ये कुठेतरी ताण निर्माण होईल, असं काही वक्तव्य तुम्ही करू नका. त्यानंतर सुद्धा लगेच रिटर्न आल्यानंतर रवींद्र धंगेकर असं म्हटले, की मी 1-2 दिवसामध्ये अजून एकदा एकनाथ शिंदेची भेट घेणार आहे आणि अजून काही प्रकरणं अनेक नेत्यांची जी आहेत ती एक्सपोज करणार आहे. निश्चितपणे आता निवडणुकीच्या निमित्तानं महानगर प्रमुख म्हणून शिवसेनेचा पुण्याचा चेहरा हे रवींद्र धंगेकर असणार आहेत आणि धंगेकर नेहमी म्हणजे अनेकदा आपल्या सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये, मुलाखतींमध्ये आपण केलेल्या वन टू वनमध्ये रवींद्र धंगेकरांनी एक गोष्ट ठामपणे सांगितली, की जरी 40 प्रभागात युती झाली तरी हं. माझ्या प्रभागात काही युती होणार नाही. म्हणजे इथं निश्चितपणे परंपरागत जो काही सामना रंगत आलेला आहे, तोच सामना रंगताना आपल्याला इथं आत्ता तरी पाहायला मिळेल अशी स्थिती आहे. त्यामुळं दंगेकरांचा आता एकनाथ शिंदे काही वेगळ्या सूचना देत आहेत की बाबा आपल्यासाठी जशी महानगरपालिका म्हणजे भाजपसाठी जशी महानगरपालिका महत्वाची आहे, तशी महानगरपालिका जिंकणं हे आपल्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे. कारण पुण्यामध्ये जर भाजपला त्रास झाला आपल्यामुळं, हं, तर म्हणजे उल्हासनगरची महानगरपालिका आहे, कल्याण डोंबिवलीची महानगरपालिका आहे, ठाण्याची महानगरपालिका आहे, पालघरची नव्याने अस्तित्वात आलेली महानगरपालिका आहे किंवा एकनाथ शिंदेचं होम ग्राउंड असणाऱ्या ठाण्याची हं. महानगरपालिका आहे. या सगळ्या महानगरपालिकांमध्ये पुण्यात आपल्यामुळं भाजपला त्रास झाला, तर मग तिकडं त्यांच्यामुळं म्हणजे भाजपमुळं
आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळं आपल्याला समन्वयाची भूमिका महायुती म्हणून तिथे घ्यावी लागेल. असं जर काही एकनाथ शिंदेंनी दंगेकरांना सूचना दिल्या, तर काही वेगळं घडू शकतं. नाहीतर म्हणजे ही सगळी अपरिहार्यता आहे म्हणून त्यांनी अगदी निश्चित. पुण्यामध्ये आपण म्हणू शकतो, की ही कुठेतरी अपरिहार्यता निश्चितपणे आहे. म्हणजे तुला आठवत असेल राजरत्न, रवींद्र धंगेकर ज्यावेळी बोलत होते, रवींद्र धंगेकर ज्यावेळी भाजपच्या नेत्यांवर आरोप करत होते, त्यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत. उदय सामंतांनी पत्रकार परिषद घेतली आणि उदय सामंत म्हटले, "मग ठाण्याचं काय करणार? गणेश हं. नाईक आमच्यावर टीका करतायत. अ, म्हणजे आम्ही दंगेकरांना शांत करतो. तुम्ही गणेश नाईकांना शांत करणार का?" तिकडे तुमचे संजय केळकर आमदार जे आहेत ते भाजपवर शिवसेनेवर टीका करतायत. तुम्ही त्या सगळ्यांना शांत बसायला लावणार का? मग महायुतीचा धर्म हा आपण सगळ्यांनी मिळून जपला पाहिजे. महायुतीचा धर्म आपण सगळ्यांनी मिळून सांभाळला पाहिजे. जसं शिवसेनेच्या वक्तव्यांमुळं एकनाथ शिंदेंना, देवेंद्र फडणवीसांना त्रास होणार नाही याची जबाबदारी ही शिवसैनिकांनी घ्यायची आहे. तसं भाजपच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांना त्रास होणार नाही याचीही जबाबदारी या भाजपच्या नेत्यांनी घेतली पाहिजे. ते घेणार का? असं सगळं ज्यावेळी महायुतीमध्येच म्हणजे महायुतीमधल्याच अंतर्गत कलहामुळं काय आता विरोधी पक्षनेता सुद्धा नको अशा चर्चा हं. मधल्या काळात झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे ही निश्चितपणे कुठेतरी अपरिहार्यता आहे. या सगळ्यातनं महायुती म्हणून जो काही परफॉर्मन्स ते देतात, की आमच्यामध्ये काही सगळं व्यवस्थित चालू आहे. आमच्यामध्ये काही कुठली भांडणं नाहीत. आम्ही सगळे टीम म्हणून काम करतो. असं ज्यावेळी महायुतीचे वरचे नेते वरिष्ठ पातळीवर सांगताना पाहायला मिळतात. आता स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना सुद्धा जर वरिष्ठांनी या सगळ्या सूचना दिल्या, की महायुती म्हणून जसं काल देवेंद्र फडणवीस म्हटले, की आम्ही महायुती म्हणून जरी लढत नसलो, आम्ही युती म्हणून लढत नसलो, तरी आम्ही एकमेकांवर टीका करणार नाही. त्याची पहिली टीका सुनील टिंगरेंनी केली. हं. तर या सगळ्यामध्ये वरिष्ठांनी जर ठरवलंय, की आपल्याला आपल्यामध्येच टीका करायची नाही, मैत्रीपूर्ण लढत लढायची. मैत्रीपूर्ण लढत या शब्दाचा अर्थच राज्यशास्त्रीय व्याख्येमध्ये असा सांगितलाय, की तिथं म्हणजे ए आणि बी असे 2 उमेदवार असतील आणि सी नावाची जी व्यक्ती आहे त्याला अ, निवडणूक लढवायची आहे. तर ए आणि बीच्या संमतीनं ती व्यक्ती तिथं निवडणूक लढत असते. आणि म्हणजे जो निवडून येईल तो या दोघांचाच असतो. अशी साधारणतः ती हं. मैत्रीपूर्ण लढतीची व्याख्या आहे. त्यामुळं मैत्रीपूर्ण लढत याचा अर्थ भाजप आणि राष्ट्रवादी लढते, मग भाजपने राष्ट्रवादीवरच टीका करायची, राष्ट्रवादीने भाजपवरच टीका करायची. याला मैत्रीपूर्ण लढत म्हणत नाहीत. त्यामुळं निश्चितपणे या सगळ्यामध्ये आता वरिष्ठांनी निर्णय घेणं गरजेचं आहे. वरिष्ठांनी कार्यकर्त्यांना सूचना देणं गरजेचं आहे आणि अर्थातच त्या सूचनांचं अनुकरण आणि पालन हे जर खालच्या करते कितपत करतायत हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. निश्चितपणे संकेत आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा वेळी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी सुद्धा उफाळते. निश्चित म्हणजे आपण पाहिलं तर म्हणजे आता रेफरन्स खातं जर आपण बघितलं 2019 ची निवडणूक राजरत्न 2014 ते 2019 ह्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार राज्याने पाहिलं. हं. भले शिवसेनेचे नेते म्हणत असले म्हणजे आमच्या खिशामध्ये राजीनामे आहेत, आम्ही आज राजीनामा देणार, आम्ही उद्या राजीनामा देणार. मात्र प्रत्यक्षात ते सरकार 5 वर्ष चालल्याचं पाहायला मिळालं. मात्र ज्यावेळी प्रत्यक्षात निवडणूक लागली, हं. त्यावेळी सर्वाधिक बंडखोरी ही या 2 पक्षांमध्ये झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि मग पुढं देवेंद्र फडणवीसांनी स्वतः कार्यकर्त्यांशी काही संवाद साधून काही प्रमाणामध्ये बंडखोरी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक जागांवर बंडखोरी झाल्याचंच पाहायला मिळालं. म्हणजे अगदी उदाहरणाखातीर जर आपण बघितलं, एक उदाहरण म्हणून बघितलं, तर जळगाव मुक्ताईनगरचा जो मतदारसंघ आहे, तिथं हं. तत्कालीन भाजपच्या उमेदवार होत्या रोहिणी खडसे. त्यांच्या विरोधामध्ये बंडखोर म्हणून चंद्रकांत निंबा पाटील उभे राहिले आणि ते तिथं निवडून आल्याचं हं. सुद्धा पाहायला मिळालं. त्यामुळे अशा निश्चितपणे बंडखोरीच्या घटना या घडताना पाहायला मिळतात. तुलनेने 2024 ला कमी बंडखोरी हं. झाली होती. आणि महानगरपालिकांमध्ये तर आपण बोललो तर नेहमी या सगळ्या संस्थांचं वर्णन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वर्णन, ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून केलेलं जातं आणि ज्यावेळी लोकसभेची निवडणूक असते, विधानसभेची निवडणूक असते, विधान परिषदेची निवडणूक असते, त्यावेळी हे वरिष्ठ पातळीवरचे नेते प्रत्येक कार्यकर्त्याला काही ना काहीतरी आमिष देत असतात, की हं. बाबा आता तू आमच्या सोबत राहा, आता तू आम्हाला मदत कर. विधानसभेच्या निवडणुकीला पुण्यातल्या 3 नेत्यांना भाजपने सांगितलं, की आता तुम्ही काही वेगळा निर्णय घेऊ नका. महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यानंतर आम्ही तुमचा योग्य तो विचार करू. तुम्ही महापौर व्हाल, स्थायी समितीचे अध्यक्ष व्हाल किंवा दुसऱ्या कुठल्यातरी तुम्ही चांगल्या पदावर जाल, असं ज्यावेळी सांगितलं गेलं. कारण निश्चितपणे वरिष्ठ पातळीवर काही निर्णय होत असतात. प्रत्येक कार्यकर्त्याला काहीतरी आश्वासनं दिली जातात. त्यामुळं
प्रत्येकाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी प्रत्येक कार्यकर्त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवायची. म्हणजे पुण्यात भाजपमध्ये जर आपण बोललो, तर भाजपचा साधा शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख सुद्धा उभा राहतो, की एखादा बूथचा प्रमुख उभा राहतो, म्हणतो मला निवडणूक लढवायची आहे. हम्म. आणि मग त्यातून हे 3,500 अर्ज जे आहेत ते त्यातून दिले गेल्याचं पाहायला मिळतंय. मग आता 3,500 मधून 165च अर्ज तिथे निवडायचे आहेत 41 प्रभागांसाठी. मग अशा वेळी मग इतक्यांनाच उमेदवारी दिली तर निश्चितपणे एखादी व्यक्ती नाराज होते आणि मग त्यातनं ते बंडखोरीसारख्या घटना घडतात. मात्र पुन्हा वरिष्ठांचे आदेश या सगळ्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि वरिष्ठांनी जर सगळ्यांना डोर टू डोर बसून एकमेकांच्या संमतीने जर उमेदवारी डिक्लेअर केली, जशी आज आम आदमी पक्षाने 25 जणांची पहिली यादी जाहीर केली. म्हणजे पहिली बाजी पुणे महानगरपालिकेत आम आदमी पक्षाने मारली. तर ते तिथे संगनमताने झाले. तिथे बंडखोरी होण्याची शक्यता ही दूरान्वयी नाहीये. तसं जर सगळ्या पक्षांनी ठरवून केलं तर निश्चितपणे बंडखोरीच्या घटना नक्कीच. सुद्धा किंवा बंडखोरी जी आहे ती कमी प्रमाणामध्ये होताना पाहायला मिळेल. जर पाहिलं तर आता ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनीच घोषणा केलेली आहे, की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्रितपणे युतीच्या माध्यमातून पुणे महापालिका असेल आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक लढवणार आहेत. परंतु 23 ते 30 डिसेंबर दरम्यान जो की नामांकन अर्ज दाखल करण्याची तारीख आहे, या तारखांमध्ये नेमकं काय होतं? महायुती अशाच पद्धतीनं कायम राहते, की यामध्ये आणखी बंडखोरी होते? सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि याच टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही या प्रत्येक घटनेचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.